नवविवाहित पत्नी रुसून माहेरी जाऊन बसली तर पती बिचारा मुकाट तिच्या मागे जाऊन तिची समजूत काढून घरी घेऊन येतो. 8-10 वर्षात असं काय घडतं की बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला खूपच आनंद होतो. नवरा बायकोची भांडणं तर नेहमीच होतात, पण बायको रागावून माहेरी जाऊन बसली तर नवऱ्याची परिस्थिती काय असते यावर आम्ही विचार केला. तेव्हा लक्षात आलं की 20-25 वर्षापूर्वी जी परिस्थिती असायची ती आज राहिली नाहीये. पूर्वीच्या भांडणाची कारणंही तशीच निरागस असायची. मिसेस गोखल्यांच्या साडीसारखी साडी मला हवीये, बायकोचा हट्ट असायचा. नवरा जर ऑफिसात बॉसकडून सज्जड दम घेऊन आला असेल तर संतापून ओरडायचा, हवी आहे तर आपल्या माहेरून आण ना. हे बघा, माझ्या माहेरचं नाव काढायचं नाही. अन बघता बघता भांडण इतकं वाढायचं की बायको सरळ माहेरी जाऊन बसायची. झालं इकडे नवऱ्याचा वनवास सुरू. सकाळी लवकर दूधवाला येतो, त्याच्याकडून दूध घेऊन पुन्हा अंथरुणावर पडल्या पडल्या गाढ झोप लागते. जाग आल्यावर कळतं उठायला फारच उशीर झाला आहे. एवढ्यात ती मोलकरीण येते. बायकोनं अगदी निवडून पारखून कुरूप अन कळवट बाई निवडलेली आहे. काय बिशाद आहे, घरातला पुरुष तिच्याकडे बघण्याचं धाडस करेल? तिला तशीच परत पाठवायची अन जे काही फ्रीजमध्ये दिसेल ते पोटात ढकलून, बिना इस्त्रीचे कपडे अंगावर घालून, बिना पॉलिशचे बूट पायात घालून ऑफिसला धापा टाकत पोहोचायचं. उशीर झाल्यावर साहेबांची नजर चुकवावीच लागते. दुपारी सगळे आपापले डबे उघडतात अन चविष्ट भाज्यांच्या वासानं भूक एकदम खवळते. कॅन्टीनचं बेचव जेवण घशाखाली उतरत नाही. मनात येतं उगाचच बायकोशी भांडलो. ती माहेरी गेली नसती तर निदान छानसा जेवणाचा डबा तर मिळाला असता. सायंकाळी गेल्यावर सकाळचं दूध तसंच ओट्यावर दिसतं. चहा केला तर तो नासतो, कारण दूधच नासलेलं असतं. टीव्हीवरचे कार्यक्रम फारच रटाळ वाटतात. रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेत ठरतो. स्वयंपाकघरात कधी जावंच लागत नव्हतं. तरीही डाळ तांदूळ धुवून एकत्र करून कुकरमध्ये शिजवायला लावलं. पाणी कमी झाल्यामुळे सेफ्टी व्हॉल्व्ह उडाला. स्वतःलाच शिट्ट्या घालत 3 जिने उतरून स्कूटरला किक मारून जवळचाच एक धाबा गाठला. छोले भटुरे खाऊन घरी आल्यावर अंथरुणावर झोपू म्हटलं तर सकाळचे ओले कपडे अन टॉवेल तिथंच पसरून बसलेले. त्यांना बाजूला ढकलवून झोपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोची फारच आठवण आली. फोन करून बोलावून घ्यावं का, पण तेवढ्यात पुरुषी अहंकाराने फणा काढला. स्वतः गेली आहे तर येईल स्वतःच. सकाळी मोलकरीण लवकरच आली. स्वयंपाकघरातला पसारा पाहून वैतागली. कुकरची दुर्दशा पाहून अधिकच भडकली. तेनं ती खिचडी जरा लागली खाली. कसं तरी तिला चुचकारत ही बया काम न करता गेली तर केरी फरशी भांडी ओटा सगळंच गळ्यात येणार. सकाळच्या न्याहारीतला बायकोच्या हातचा चविष्ट उपमा पुन्हा पुन्हा आठवतो. बायकोला फोन करावा का, पण पुन्हा तोच पुरुषी अहंकार फणा काढतो. सायंकाळी ऑफिसातून घरी पोहोचलो तोच मिसेस गोखले घरात शिरल्या. साखर हवी होती थोडी. खरं तर बायको कुठं गेलीये अन कधी यायची आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं. कालही विचारलंच होतं तिनं, वहिनी घरी नाहीयेत का. विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जाणं, दुसऱ्याच्या लंच बॉक्सकडे आशाळभूतपणे बघणं, हॉटेलचं जेवण त्यामुळे पोट बिघडणं, दूरदर्शनची अळणी कार्यक्रम, चुरगळलेले शर्ट पँट अन धुळीनं माखलेले बूट घालणं अन रात्री ओल्या टॉवेलमुळे गार झालेल्या अंथरुणावर झोपणं सगळं असह्य होतंय. विरंगुळा शोधायचा तरी कुठे. ऑफिसात 1-2 स्त्रिया आहेत, पण त्या विवाहित आहेत. इतर कुठं जायची सोय नाही. कुणी बघितलं किंवा बायकोला कळलं तर सोसायटीत काय किंमत राहील. मुलांचीही आठवण येतच आहे. एकूण सगळंच अवघड आहे. शिवाय मिसेस गोखल्यांचं पुन्हा पुन्हा विचारणं, वहिनी कधी येणार. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या साडीसारखी साडी बायकोला आणून देणं सोपं नाही का. 2 दिवसात अक्कल ठिकाणावर आली. बायकोला घ्यायला मुकाट्यानं सासूरवाडी गाठली.
बायको ही बिचारी वाटेकडे डोळे लावून बसलीच होती. कधी नवरा घ्यायला येतोय आणि कधी आपण घरी जातोय, म्हणजे एकूणच हॅपी एंडिंग. आजचे पती वय 33 ते 35 वर्ष, एका मुलाचे वडील आणि करिअरच्या सोपानावर पायऱ्या चढत आहेत. त्यांची बायको माहेरी जाण्याची शक्यता तशी कमीच. हल्ली तर सासर माहेर एकाच शहरात असल्यामुळे बायको महिन्यातली एखादी संध्याकाळ फार तर माहेरी जाते, कारण तीही नोकरी करते अन साप्ताहिक सुट्टीला तिलाही आउटिंगची गरज असते. माहेराहून क्षणाक्षणाला बातम्या कळतच असतात, कारण सोशल मीडिया अन नेटवर्क शिवाय मोबाईलचे कॉल असतातच. खरं तर माहेरी जाणं आता तसं गरजेचंच नाहीये, पण मुलं लहान असताना माहेरी त्यांना सोडून नोकरीवर जायचं आणि येताना घेऊन यायचं असं व्हायचं खरं. आता बायको रुसून माहेरी गेली तर किती फायद्याचं असतं ते बघा. काळाचा महिमा म्हणतात ना, तसंच. सकाळी "अहो उठा, उठा ना, किती वेळ लोळायचं म्हणते मी" वगैरे ऐकावं लागत नाही. मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडून या. हा धोशा नाही. ओला टॉवेल बेडवर फेकला तरी ओरडणारं कोणी नाही. सकाळी सकाळचं कामावर येणारी, स्वच्छ कपड्यातली, टेचात राहणारी मोलकरीण आपल्याला गुड मॉर्निंग सर म्हणते. मन प्रसन्न होतं. दिवस चांगला जाणार असल्याची ग्वाही मिळते. ब्रेकफास्ट स्वतःलाच छानपैकी जमतो. ब्रेड, बटर, ऑमलेट किंवा हाफ फ्राय. त्यासोबत डीप डीप चहा. मोलकरणीनं तोवर घर स्वच्छ केलेलं असतं. आपण अगदी वेळेतच ऑफिस गाठतो. बायको माहेरी गेलीये हे ऐकून सगळे मित्र खुशीत येतात. पार्टी व्हायलाच हवी चा गजर करतात. ऑफिसातल्या काही जरठ कुमारिका चान्स घ्यायला बघतात. डब्यातून छान छान पदार्थ आणून खायला घालतात. हल्लीच्या नवऱ्यांना फ्लर्ट करायला पूर्ण मोकळीक असते. मज्जाच मज्जा. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसा. घरी कुणी विचारणार नाही. रात्रीचं जेवण एखाद्या चांगल्याशा रेस्टॉरंटमध्ये ऑफिसमधल्या एखाद्या कलीग लेडीजसोबत घ्या किंवा घरीच काही छानसं मागवून घ्या. पर्याय भरपूर आहेत. सुट्टीच्या दिवशी इंटरनेटवर बघून एखादी सोपीशी छानशी रेसिपी तयार करणं, यातला आनंद काय वर्णावा. हल्ली बायकांना समानतेच्या अधिकारामुळे नवऱ्याला स्वयंपाकघरात काम करवून घेता येतात. त्याचा फायदा म्हणून नवरेही बऱ्यापैकी स्वावलंबी झाले आहेत. वॉशिंग मशीनमध्ये कपडे ऑटोमॅटिक धुऊन होतात, नाहीतर गुड मॉर्निंग सर धुवून देते. ढीगभर चॅनलमधून टीव्ही देखील हवी तेवढी करमणूक करायला तयार असतो. लॅपटॉप अन स्मार्टफोन तैनातीत आहेत. तुमची बायको कुठं गेलीये हे विचारायला कुणीही येत नाही. सवडच नाहीये कुणाला इतरांच्या उचापती करायला. मुलं रोजच फोन करतात. बायकोही तिचं आउटिंग आटपून फ्रेश होऊन घरी येते. घराचा ताबा घेते. पुन्हा सगळं जैसे थे होतं. पूर्वी नवऱ्यांना वाटायचं बायकोनं आपल्याला सोडून माहेरी जाऊ नये. आता नवऱ्यांना वाटतं अधूनमधून गावातल्या गावात का होईना, शनिवार रविवारच्या सुट्टीत तरी बायकोनं माहेरी जावं. सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या बायकोलाच कंटाळलेल्या नवऱ्यांना समर्पित.